जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की समुद्रात चालणारे ही अवाढव्य जहाजे नक्की कोणाची असतात? एका मोठ्या मालवाहू जहाजाची किंमत तब्बल 12,000 ते 15,000 कोटी रुपये असते. मित्रांनो, इतका पैसा तर काही छोट्या देशांचा GDP असतो. पण धक्कादायक गोष्ट तर अशी आहे, ज्या कंपन्यांचे नाव जहाजावर असते ती कंपनी त्या जहाजाची मालक नसते. मग या खेळाचा खरा खिलाडी कोण आहे आणि हे 12,000 कोटींचे जहाज नक्की पैसे कसे कमवते? चला बघून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक आधुनिक जहाज म्हणजे समुद्रात तरंगणारे एक चालते फिरते शहरच असते. याचे इंजिन 4 मजली इमारतीपेक्षा पण मोठे असते आणि यात 1,00,000 हॉर्स पॉवरची क्षमता राहते. पण याची किंमत लोखंडाचे भाव आणि जगातील मागणीनुसार बदलत राहते. 2008च्या मंदीत 100 कोटींचे जहाज चक्क 60 कोटींचे विकले जात होते. आता लक्ष देऊ नये का? तर मर्स किंवा मेस्सी सारख्या कंपन्या फक्त ही जहाजे चालवतात, पण त्यांची मालकी कोणाकडे असते? जगातील 20% जहाजे ही ग्रीसमधील काही श्रीमंत कुटुंबांच्या मालकीची आहेत. काही ठिकाणी तर सामान्य नागरिक एकत्र येऊन पैसे जमा करतात आणि जहाज विकत घेतात. हे मालक फक्त जहाज भाड्याने देतात आणि घरी बसल्या बसल्या करोडो रुपये कमवतात. तर कमाईचे 3 प्रकार असतात. नंबर 1, टाइम चार्टर, जिथे 3 वर्षांसाठी दिवसाला 30 ते 40 लाख रुपये भाडे ठेवलेले असते. नंबर 2, बेअरबोट चार्टर, जिथे मालक फक्त जहाजाची चावी देतो आणि बाकी सर्व खर्च भाडेकरू करतो. पण तिसरा प्रकार सर्वात खतरनाक आहे, स्पॉट मार्केट. इथे एका दिवसाचे भाडे चक्क 1 कोटी रुपयापर्यंत जाते. 2021 मध्ये जेव्हा स्विस कनालमध्ये जहाज अडकले होते, तेव्हा अनेक मालक काही महिन्यातच अब्जावधी बनले होते. पण हा व्यवसाय सोपा नाही. नियम बदलले की 1500 कोटींचा जहाज भंगारामध्ये विकला जातो. जहाजाचे आयुष्य 25 वर्ष राहते. त्यानंतर त्याला गुजरातच्या अलंग किनारपट्टीवर आणले जाते आणि तिथे त्याचे तुकडे करून भंगारापासून सुद्धा 150 कोटी रुपये कमवले जातात. तर मित्रांनो, हा आहे समुद्रातील अब्जावधींचा खेळ. तुम्हाला काय वाटते? जहाज खरेदी करणं हा फायद्याचा सौदा आहे का नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी एक्सप्लेन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.